ही आहे अश्विनी हरसोळे। हिचा चेहऱ्यावरचा आनंद हा खूप काही सांगणारा आणि आपल्याला खूप काही शिकवणारा आहे। अश्विनीला 10वीत 93% गुण मिळालेत। अश्विनीचे वडील समाधान हरसोळे हे अंध असून रेल्वेत खेळणी विकतात, तर आई एका हाताने दिव्यांग असून गावोगावी जाऊन कटलरीचं साहित्य विकते। अश्विनी या कष्टकरी दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे। लेकीनं 93% गुण मिळवून आईच्या आणि वडिलांच्या कष्टाचं चीज केले। माझी मुलगी नाही तर हा माझा मुलगाच आहे, तिला मोठं करण्यासाठी हवं ते कष्ट करेन असं म्हणणारा बाप असेल तर लेकीला अजून काय हवं? की माझी मुलगीच नाही तर मुलगा पण आहे, कारण मला एकच मुलगी आहे आणि माझ्या मुलीसाठी जेवढं मला शक्य होईल तेवढं तर मी प्रयत्न करतोच आहे, पुढेही करीन। अपेक्षा मुलीकडून नाही ठेवता येत म्हटलं जातं, पण मला तसं काही अपेक्षाही नाही ठेवणे। मला फक्त माझी मुलगी एक माणूस म्हणून जगता येईल तिला, आणि तिला जगात विचारलं जाईल, एवढीच माझी अपेक्षा आहे। मला आनंद वाटतो ना की असंच तिने पुढे जावं आणि मोठं काहीतरी ऑफिसर बनावं, ही आमची इच्छा आहे आणि आमची कायापालट पलटावं। असं वाटलं होतं कधी की एवढे मार्क मिळतील तिला? वा वाटलं होतं ना। किती वेळा अभ्यास करते ती 4 वाजेपासून उठत होती, रात्री करत होती 2 तास आणि संध्याकाळी पण करत होती। मिळालेल्या यशाबद्दल बोलताना अश्विनी म्हणते, 10वीच्या यंदाच्या निकालामध्ये मी माझ्या शाळेमधून तृतीय स्थानावर कामगिरी हासिल केली आहे। माझ्या 10वीचा निकाल हा 93.80% आला आहे। माझ्या शाळेने माझ्यासाठी खूप मदत केली आहे आणि जेवढे पण प्रिपरेशन पेपर्ससाठी केले गेले होते ते सर्व आमच्या शिक्षकगणांनी करून दिले होते। माझ्या ह्या उपलब्धीमध्ये माझ्या आईवडिलांचं व तसेच माझ्या शिक्षकगणाचं खूप सिंहाचा वाटा आहे। माझं स्वप्न CA बनणं आहे। मला मॅनेजमेंट, फायनान्स, इकॉनॉमिक्स ह्या सब्जेक्ट्समध्ये रुची माझी आहे आणि मला मोठे होऊन CA बनलेलं आवडेल। रोज किती तास अभ्यास करत होते? रोज मी नेहमी संध्याकाळी 2 तास करायचे आणि सकाळी 6 वाजता उठून 1 तास करायचे। त्यांचीच मी मुलगी आणि मुलगा आहे। त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही माझीच जबाबदारी आहे। त्यांच्या उमेदांवर मी खरे उतरेन हे माझं स्वप्न आहे आणि मी नक्कीच ते यश गाठेल। माझे आईवडील हे दोघी हातमजूर असून माझी आई घरोघरी जाऊन कटलरीचं सामान विकते व माझे वडील ट्रेनमध्ये एक हातमजूर असून ते खेळणे विकतात। मला यांची ही परिस्थिती बदलायची आहे आणि नक्कीच मोठे यश गाठायचे आहे। त्यांच्या गरिबीमध्ये मी अडथळा न येता त्यांच्या श्रीमंतीचे कारण बनले पाहिजे हेच माझे स्वप्न आहे। आई वडिलांची हलाखीची परिस्थिती दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या वाघिणीला ABP माझाच्या खूप शुभेच्छा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।